पैठण तहसीलदार कार्यालयासमोर आज घडला एक थरारक प्रकार। गेले 3 वर्षापासून शासकीय जागेत अतिक्रमण केल्यामुळे रस्ता मोकळा होत नाही। या व्यतेतून निखिल निंबाळकर यांनी आज थेट आत्मदहनाचा प्रयत्न केला। महसूल विभागाकडे वारंवार पाठपुरावा, 3 वर्षाचे हेलपाटे, तरीही रस्ता मोकळा न झाल्याने अखेर आत्मदहनाचा निर्णय घेतला। रॉकेल अंगावर ओतून जाळून खाक होण्याच्या तयारीत असतानाच घटनास्थळी असलेल्या पोलिसांनी धाव घेतली। पण इथेच घडला वादग्रस्त प्रकार। समजून सांगण्याऐवजी पोलिसांनी आंदोलनकर्त्याला आरोपीसारखं कॉलर पकडून जोरजोराने ढकलत थेट पोलीस व्हॅनमध्ये कोंबलं आणि हा संपूर्ण प्रकार कॅमेऱ्यामध्ये कैद झाला। स्थानिक नागरिकांनी संताप व्यक्त करून न्याय न मिळाल्याने माणूस आत्मदहनाचा टोकाचा मार्ग निवडतो आणि पोलीस त्याला माणुसकीने ऐकून घेण्याऐवजी गुन्हेगारासारखं वागवतात, अशा संतापाच्या भावना व्यक्त होऊ लागल्या आहेत। काय तिकडे थांबले निखिल निंबाळकर। काय मागणी आहे तुझ्या? मागण्या काय? जाणाई मंदिर सर्वे रोड खुला करण्याबाबत 3 वर्ष झाले हा पाटा घालतोय, पण यांची काय दखल घेतली नाही। कुणी दखल घेतली? तहसीलदार प्रांत आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।